बायोटेक्नॉलॉजी. आज आपण बायोटेक्नॉलॉजी युनिटमध्ये प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस मध्ये लेक्चर 5 मध्ये आपण पाहणार आहोत फॉरेन जीन प्रोडक्ट, दॅट इज recombinant protein. When protein coding gene is expressed in heterologous host, then it produces recombinant protein. तर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचाच हा एक भाग आहे. जसं इन्शुलिन प्रोड्युसिंग जीन, ह्यूमन इन्शुलिन प्रोड्युसिंग जीन आहे. दिस इन्शुलिन जीन व्हेन इन्सर्टेड इन प्लाझ्मिड व्हेक्टर, हा इन्शुलिन प्रोड्युसिंग जीन आहे. हा जर का प्लाझ्मिड व्हेक्टरवर आपण इन्सर्ट केला, याच्याकरता प्लाझ्मिड व्हेक्टरला कट केलं बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियेज एन्झाईम आणि हा इन्शुलिन प्रोड्युसिंग जीन याच्यावर बसवला. द जीन इन्सर्टेड ऑन प्लाझ्मिड व्हेक्टर बाय DNA ligase enzyme produce recombinant DNA. रिकॉम्बिनंट DNA तयार होईल, दॅट इज rDNA. and this recombinant DNA by direct transformation then introduce into the host cell. होस्ट सेल जसं ई कोलाई सेल आहे, इशर्शिया कोलाई बॅक्टेरियल सेल. इशर्शिया कोलाई बॅक्टेरियल सेलमध्ये हा rDNA आपण इंट्रोड्यूस केला. In the Escherichia coli bacterial cell, these bacterial cell kept on culture medium. बॅक्टेरियल सेलला कल्चर मीडियमवर जर का ठेवलं तर याच्यापासून ट्रान्सफॉर्मंट सेल्स तयार होतात. These are called as the transformant cell or clonal cells. These are called as the recombinant cells. So these recombinant cells, ह्या recombinant cells तयार होतील. बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन होईल कल्चर मीडियमवर आणि ट्रान्सफॉर्मंट सेल, क्लोनल सेल्स किंवा रिकॉम्बिनंट सेल्स तयार होतील. व्हेन प्रोटीन कोडिंग जीन इज इन्सर्टेड into plasmid vector, it produce rDNA. This recombinant DNA introduced into the host cell, E. coli cell, आणि हा E. coli मल्टिप्लाय होईल कल्चर मीडियमवर आणि ट्रान्सफॉर्मंट रिकॉम्बिनंट सेल्स तयार होतील. बॅक्टेरियल सेल रिकॉम्बिनंट सेल्सची ग्रोथ होण्याकरता, चांगली ग्रोथ होण्याकरता इट रिक्वायर ऑप्टिमम सुटेबल कंडिशन. विच आर द ऑप्टिमम सुटेबल कंडिशन? दॅट इज द pH, then temperature, then oxygen concentration, minerals. Oxygen concentration, minerals, salts, these are required. This is the optimum suitable condition. The insulin producing gene हा व्हेक्टरवर इन्सर्ट केला, रिकॉम्बिनंट DNA बनवण्यात आला. रिकॉम्बिनंट DNA बाय डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन एंटर्स इनटू द ई कोलाई बॅक्टेरियल सेल. ई कोलाई बॅक्टेरियल सेलला कल्चर मीडियमवर मल्टिप्लाय करून रिकॉम्बिनंट सेल्स तयार झाले, ट्रान्सफॉर्मंट सेल. पण हे लॅबॉरेटरी कंडिशनमध्ये आलं, स्मॉल स्केलमध्ये. लॅबॉरेटरी कंडिशनला ही मेथड आपण करतो. पण जर का कमर्शियल स्केलवर आपल्याला प्रोडक्शन करायचं असेल, इन्शुलिनचं प्रोडक्शन करायचं असेल कमर्शियल स्केलवर,
तर कमर्शियल स्केलवर इन्शुलिनचं प्रोडक्शन जर का करायचं असेल तर आपल्याला बायोरिएक्टर्सचा वापर करावा लागेल. Now which are the bioreactor? Bioreactors, these are specially designed vessel. Bioreactors specially designed vessels आहेत. जसं स्टीअरर टँक बायोरिएक्टर आहे. स्टीअरर टँक बायोरिएक्टर, it is the first type of bioreactor, that is the स्टीअरर टँक बायोरिएक्टर. तर हा पहिला स्टीअरर टँक बायोरिएक्टर आहे. अँड द सेकंड वन इट इज कॉल्ड ॲज द स्पार्ज स्टीअरर टँक बायोरिएक्टर. दिस इज कॉल्ड ॲज द स्पार्ज स्टीअरर टँक बायोरिएक्टर. म्हणजे कमर्शियल स्केलवर जर का प्रोडक्शन करायचं असेल, इन्शुलिनचं प्रोडक्शन जर का आपल्याला कमर्शियल स्केलवर करायचं असेल, तर याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल, तर इन्शुलिन प्रोड्युसिंग जीन हा प्लाझ्मिड वेक्टरवर बसवावा लागेल. रिकॉम्बिनंट DNA बनवावं लागेल. डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशननी इकोलाय सेलमध्ये RDNAचं इंट्रोडक्शन करून रिकॉम्बिनंट सेल्स तयार करावं लागेल. याचं कल्चर बनवावं लागेल, इनॉक्युलम. आणि हे जे इनॉक्युलम आहे मग हे स्टीअरर टँक बायोरिएक्टरमध्ये इंट्रोड्यूस करायचं. तर हा जो स्टीअरर टँक बायोरिएक्टर असतो ही एक व्हेसल आहे. दिस व्हेसल, या व्हेसलला आउटरमोस्ट कूलिंग जॅकेट असते. दिस इज कॉल्ड ॲज द कूलिंग जॅकेट. याला कूलिंग जॅकेट वरच्या बाजूला असते, थर्मोमीटर बसवलेलं असते. दिस इज द मोटर. आणि या मोटरमधून निघालेला हा जो रॉड आहे याला म्हणतात शाफ्ट. And this shaft contain the blade. These are the flat blade present on this shaft. हे फ्लॅट ब्लेड आहेत. या शाफ्टवर वरच्या बाजूला याला मोटर दिसते. देर इज ए ॲडजस्टमेंट फॉर द pH कंट्रोल. pH कंट्रोल म्हणजे हे जे मीडियम आहे याचा pH मेंटेन करण्याकरता, ॲसिडिक किंवा बेसिक, हा मेंटेन करण्याकरता याला वरच्या बाजूला हे pH कंट्रोल दिसते. देन देर इज अ ॲडजस्टमेंट और इनलेट फॉर स्टीम. इथून स्टीम ॲड करण्याकरता याला एक इनलेट दिसते. आउटरमोस्ट कवर, दॅट इज द कूलिंग जॅकेट. प्रोडक्ट बाहेर काढण्याकरता आउटलेट असते. स्टराईल एअरचं पासिंग करण्याकरता याला सुद्धा एक इनलेट खालच्या बाजूला दिसते. सो दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ बायोरिएक्टर, दॅट इज स्टीअरर टँक बायोरिएक्टर. याच्यामध्ये आपण 1000 ते 2000 लिटर मीडियममध्ये रिॲक्शन करू शकतो आणि डिझायरेबल प्रोडक्ट तयार करू शकतो. The ultimate aim of recombinant DNA technology is the formation of desired protein. Desired protein तयार करणं, it is the aim of our DNA technology. Recombinant DNA technology मध्ये डिझायरेबल प्रोटीन जसं इन्शुलिन प्रोटीन आहे. मग इन्शुलिन प्रोटीन बनवण्याकरता इन्शुलिन जीन आपण प्लाझ्मिड वेक्टरवर बसवला, RDNA बनवला. डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशननी RDNA इंट्रोड्यूस इन टू द इकोलाय सेल अँड प्रोड्यूस रिकॉम्बिनंट सेल. या रिकॉम्बिनंट सेल्स तयार करून घेतल्या आणि त्याचं कल्चर या स्टीअरर टँक बायोरिएक्टरमध्ये टाकलं. स्टीअरर टँक बायोरिएक्टर हॅज द कॅपॅसिटी ऑफ 1000 to 2000 लिटर मीडियम. याच्यामध्ये 1 ते 2000 लिटरपर्यंत मीडियम राहू शकते. So this is the first type of स्टीअरर टँक बायोरिएक्टर. Then the second type of bioreactor, that is called स्पार्ज स्टीअरर टँक बायोरिएक्टर. हा दुसऱ्या प्रकारचा बायोरिएक्टर आहे. दॅट इज स्पार्ज स्टीअरर टँक बायोरिएक्टर. हा जो स्टीअरर टँक बायोरिएक्टर आहे याला कर्व बेस असतो. दिस बेस इज कर्व बेस. अँड स्पार्ज स्टीअरर टँक बायोरिएक्टर हॅज अ फ्लॅट बेस. याला फ्लॅट बेस आहे. Here there is a sparge. इथं स्पार्ज दिसतो.
हा जो स्पार्ज आहे, दिस स्पार्ज याच्यामधून ऑक्सिजन O2 ऑक्सिजन म्हणजे एअरचं इंट्रोडक्शन केलं जाते. हा एक मेटॅलिक रॉड असतो आणि याला पोअर्स असतात, छिद्र असतात आणि या पोअर्समधून ही एअर आतमध्ये जाते. देर इज नो मोटर ऑर शाफ्ट. याच्यामध्ये मोटर नसते, शाफ्ट वगैरे काही नसते, ब्लेड नसतात. कल्चर मीडियम म्हणजे इनॉक्युलम याच्यामध्ये ठेवलं जाते. 3/4 इतकं भरलं जाते याच्यामध्ये आणि हे बबल्स रिॲक्शन करण्याकरता ही एअर याच्यामध्ये पास केली जाते. देर इज ऑल्सो ॲडजस्टमेंट फॉर pH कंट्रोल. pH कंट्रोल करण्याकरता म्हणजे ॲसिडिक किंवा बेस याची ॲडजस्टमेंट करण्याकरता याला pH कंट्रोलसुद्धा असते आणि थर्मोमीटर दिसते. दिस इज द अनदर टाईप ऑफ स्पार्ज स्टिअरर टँक बायोरिॲक्टर and this is the stirrer tank bioreactor. So bioreactors, these are used for the commercial production of the desired protein. जसं इन्शुलिन प्रोटीन आहे, हे जर का बनवायचं असेल तर आपल्याला स्टिअरर टँक बायोरिॲक्टर आणि स्पार्ज स्टिअरर टँक बायोरिॲक्टरचा वापर करावा लागेल. लॅबॉरेटरी कंडिशनला जर का आपल्याला इन्शुलिन तयार करायचं असेल तर इन्शुलिन प्रोड्युसिंग जीन, insulin encoding gene inserted on vector producing recombinant DNA. Recombinant DNA by direct transformation enters into the E. coli bacterium and produce recombinant transformant cell. तर हे छोट्या प्रमाणात होईल, इन मिनिमम अमाऊंट, बट कमर्शियल स्केलवर जर का प्रोडक्शन करायचं असेल इन्शुलिनचं तर आपल्याला बायोरिॲक्टर्सचा वापर करावा लागेल. दीज आर स्पेशली डिझाइन्ड व्हेसल्स. These are specially made vessels. There are two different types of bioreactor. One is the stirrer tank bioreactor and sparge stirrer tank bioreactor. मग याच्याकरता इनॉक्युलम लागते, कल्चर मीडियम तयार करावं लागते, रिकॉम्बिनंट सेल्स बनवून घ्यावं लागतात. मग रिकॉम्बिनंट सेल्स कशा बनवून घ्यायच्या? तर इन्शुलिन जीन हा व्हेक्टरवर इन्सर्ट करून RDNA बनवून डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशनने E. coli सेलमध्ये टाकायचा आणि E. coli सेलला कल्चर मीडियमवर मल्टिप्लाय करून रिकॉम्बिनंट सेल्स बनवायच्या आणि त्या सर्व या बायोरिॲक्टरमध्ये ठेवून द्यायच्या, याच्यात टाकायच्या. सो दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ स्टिअरर टँक बायोरिॲक्टर अँड द सेकंड टाईप ऑफ बायोरिॲक्टर इट इज द स्पार्ज स्टिअर्ड टँक बायोरिॲक्टर which are used for the production of the commercial production of the desired protein, that is insulin protein. Now after the completion of reactionचं completion झाल्यानंतर, complete reaction झाल्यानंतर आउटलेटमधून प्रॉडक्ट रिमूव्ह केला जातो. याच्यामधून प्रॉडक्ट रिमूव्ह केला जातो. यालासुद्धा ॲडजस्टमेंट असते. स्पार्ज स्टिअरर टँक बायोरिॲक्टरला इथून प्रॉडक्ट रिमूव्ह केला जातो. इथून प्रॉडक्ट रिमूव्ह केला जातो आणि हा प्रॉडक्ट रिमूव्ह झाल्यानंतर देर इज अ डाउनस्ट्रीम प्रोसेसेस. सो विच आर द डाउनस्ट्रीम प्रोसेसेस इन द प्रोडक्शन ऑफ द डिझायरेबल प्रोटीन. डिझायरेबल प्रोटीन्सच्या प्रोडक्शनमध्ये डाउनस्ट्रीम प्रोसेस is the isolation of the product, is the first step. Isolation of product. Then the second step, it is the separation and purification. Separation and purification of product. Separation करणे, purification करणे productचं, preservation of the product. Preservation of the product by addition of suitable preservatives, colors. Suitable preservative आणि colors वापरून preservation केलं जाते. Preservation of product is the third step in downstream process. After the completion of the reaction in the bioreactor,
प्रोडक्ट इज रिमूव्ड. रिॲक्शन पूर्ण झाली की प्रोडक्ट रिमूव्ह केला जातो आणि प्रोडक्ट रिमूव्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये डाऊनस्ट्रीम प्रोसेसेस केल्या जातात. डाऊनस्ट्रीम प्रोसेस म्हणजे काय, तर आयसोलेशन ऑफ प्रोडक्ट, सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ द प्रोडक्ट, प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट by addition of suitable preservatives and colors. And the fourth step, it is the quality control testing. Quality control testing करणे and the product then finally product is marketed. नंतर तो product मार्केटला दिला जातो. So these are the downstream process. Downstream process involve what? Isolation of product, separation, purification of the product, preservation of the product by addition of suitable preservatives, suitable colors, and quality control testing. म्हणजे जो प्रॉडक्ट आपल्याला डिझायरेबल प्रोटीन मिळालेला आहे त्याची क्वालिटी कशी आहे, कारण तो प्रॉडक्ट मार्केटला द्यायचा असतो म्हणून त्याची क्वालिटी टेस्ट करणं आवश्यक असते. सो देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ बायोरिएक्टर विच आर यूजफुल फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ द डिझायरेबल प्रोटीन, फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ द रिकॉम्बिनंट प्रोटीन. मग रिकॉम्बिनंट प्रोटीन म्हणजे काय, तर व्हेन प्रोटीन कोडिंग जीन इज एक्सप्रेस इन हेट्रोलॉगस होस्ट. म्हणजे हा इन्शुलिन जीन आहे, हा प्रोटीन कोडिंग जीन आहे. हा प्रोटीन कोडिंग जीन एक्सप्रेस झाला हेट्रोलॉगस होस्टमध्ये, म्हणजे इकोलाई बॅक्टेरियल सेलमध्ये हा एक्सप्रेस झाला. यांनी एक्सप्रेशन दाखवले आणि प्रोटीन तयार झाला. म्हणजे काय केलं, तर एक्सप्रेशन दाखवले म्हणजे यांनी ट्रान्स्क्रिप्शन केलं, ट्रान्सलेशन केलं. Central dogma of protein synthesis, that DNA produce messenger RNA in transcription. Messenger RNA translate the information and produce protein molecule. हा सेंट्रल डॉग्मा आहे प्रोटीन सिंथेसिसचा. प्रोटीन सिंथेसिसमध्ये दोन मेजर स्टेप आहेत, एक ट्रान्स्क्रिप्शन आणि दुसरं ट्रान्सलेशन. त्याच्यामध्ये हा जो प्रोटीन कोडिंग जीन आहे, इन्शुलिन जीन, हा व्हेक्टरमध्ये टाकला, RDNA बनवला. डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशननी हा इकोलाई होस्ट सेलमध्ये टाकला, हेट्रोलॉगस होस्ट सेल, अँड द जीन एक्सप्रेस अँड प्रोड्यूस डिझायरेबल प्रोटीन, दॅट इज द रिकॉम्बिनंट प्रोटीन. पण हे आपण लॅबॉरेटरी कंडिशनला करू शकतो कमी प्रमाणात, पण आपल्याला कमर्शियल स्केलवर जर का प्रोडक्शन करायचं असेल प्रोटीनचं तर आपल्याला व्हेसल वापरावं लागेल, म्हणजे बायोरिएक्टर वापरावं लागेल. मग बायोरिएक्टर्स कोणते आहेत, तर स्टिअरर टँक बायोरिएक्टर आहे पहिला आणि दुसरा स्पार्ज स्टिअरर टँक बायोरिएक्टर हा दुसरा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू बायोरिएक्टर. हा जो स्टिअरर टँक बायोरिएक्टर आहे याच्यामध्ये मोटर आणि शाफ्ट दिसतो, त्याच्यावर ब्लेड आहेत. याच्यामध्ये मोटर नाही, शाफ्ट नाही, ब्लेड नाही. याला कोर बेस आहे. स्टिअरर टँक बायोरिएक्टरमध्ये कोर बेस आहे, याला फ्लॅट बेस आहे. इन स्पार्ज स्टिअरर टँक बायोरिएक्टर देर इज ए स्पार्ज, मेटॅलिक रॉड असतो एक, याला छिद्र असतात, पोअर्स, अँड थ्रू दी स्पार्ज एअर इंट्रोड्यूस इन टू द स्पार्ज प्रोड्युसिंग एअर बबल्स. याच्यामध्ये एअर बबल्स तयार होते आणि एअर बबल्समुळं रिॲक्शन होईल याच्यामध्ये आणि फायनल डिझायर्ड एंड प्रॉडक्ट आपल्याला मिळेल. सो देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ बायोरिएक्टर्स विच आर यूजफुल फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ डिझायरेबल प्रोटीन, दॅट इज द रिकॉम्बिनंट प्रोटीन. तर बायोटेक्नॉलॉजी युनिटमध्ये प्रिन्सिपल प्रोसेसमध्ये आत्ता शेवटचा पार्ट होता आपला, म्हणजे शेवटचं लेक्चर होतं. लेक्चर 5मध्ये आपण पाहिलं फॉरेन जीन प्रॉडक्ट रिकॉम्बिनंट प्रोटीन, दॅट इज इन्शुलिन प्रोटीन. आता बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल्स प्रोसेस युनिट संपला आपलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीच पाहणार आहे, परंतु त्याच्यामध्ये
applications of biotechnology. So today we will stop here and continue the application in the next lecture. Thank you.